नमस्कार मंडळी, ज्ञानदीप वेब सिरीजच्या या व्हिडिओमध्ये मी प्राध्यापक दिगंबर आंधळे आपले स्वागत करतो। भोर तालुक्यातील कारी गावामधील सरदार कान्होजी जेधे यांचा 350 वर्षापूर्वीचा हा आहे ऐतिहासिक जेधेवाडा। महाराष्ट्र शासनाने 1996 साली हा वाडा संरक्षित स्मारक म्हणून घोषित केलेला आहे। अशी कोनशिलाही इथे वाड्यासमोर लावलेली दिसते। वाड्यामध्ये आत आल्यावर डाव्या बाजूला मागे आले की सरदार कान्होजी जेधे यांचे त्यावेळचे देवघर आहे। या देवघरामध्ये विविध लहान मोठ्या देवी देवतांच्या मूर्त्या आहेत। यातील काही मूर्त्या नवीन वाटतात तर काही जुन्या काळातील मूर्त्या आणि मुखवटे ठळकपणे आपल्या लक्षात येतात। त्या काळी साम्राज्य विस्ताराबरोबरच अध्यात्माला असलेले महत्त्व इथे प्रकट होते। देवघराच्या समोर सरदार कान्होजी जेधे यांनी वापरलेली तलवार, दांडपट्टा, बिचवा, तोफगोळा, तांब्याची भांडी, समया आणि भिंतीवरील त्यांचे चिलखतही आपणास इथे पाहायला मिळते। शिवकाळातील हे चिलखत मी प्रथमच पाहिले। सरदार कान्होजी जेधे यांनी ज्या शस्त्रास्त्रांच्या सहाय्याने शौर्य आणि पराक्रम गाजवला, त्यांच्या या शस्त्रास्त्रांच्या दर्शनाने आपण स्वराज्याप्रती लीन होऊन जातो। मंडळी, स्वराज्यासाठी सर्वस्व अर्पण करणाऱ्या घराण्यांपैकी एक म्हणजे रोहिडे खोऱ्यातील कारीचे हे जेधे घराणे। आदिलशाहीच्या वतनावर पाणी सोडून आपल्या 5ही मुलांना स्वराज्याच्या कामी आणलेले आणि शहाजी राजांपासून स्वराज्यासाठी अंतिम श्वासापर्यंत लढणारे सरदार कान्होजी जेधे स्वराज्याचे एकनिष्ठ शिलेदार होते। तुटेन मस्तक परी न उलटा फिरेल शब्द इमानी, हे त्यांचे मासाहेब जिजाऊ आणि शिवरायांसमोर काढलेले उद्गार स्वराज्यावरील त्यांची निष्ठा दर्शविते। मावळ प्रांतातील सरदार बाजी पासलकरांच्या निधनामुळे शहाजी राजांनी सोपविलेली जबाबदारी खांद्यावर घेऊन स्वराज्यासाठी आम्ही खस्त होऊ असे म्हणत स्वराज्याच्या कार्यामध्ये आपल्या मुलांसह सरदार कान्होजी जेधे यांनी स्वतःला झोकून दिले। वाड्याची तत्कालीन मूळ रचना न बदलता अलीकडे वाड्याचे नूतनीकरण करून वाड्याचे शिवकालीन गतवैभव निर्माण केलेले दिसते। सरदार कान्होजी जेधे यांची 13वी पिढी या वाड्यामध्ये आता वास्तव्यास आहे। अतिशय उत्साहाने हा ऐतिहासिक वारसा जेधे कुटुंबातील या ताईंनी आम्हास दाखविण्याचा प्रयत्न केला। वाड्याच्या बाहेरील अंगणातील तुळशी वृंदावन आजूबाजूला असलेल्या लाल फुले आणि हिरव्यागार वृक्षवेलींनी शोभून दिसते। वाड्यामध्ये एका बाजूला एक भले मोठे शिवलिंग देखील आहे। या शिवलिंगावरील धातूचा मुखवटा पाहून हे शिवकालीन असल्याचे जाणवते। आंबवडे गावातील प्राचीन असलेल्या नागेश्वराचे हे शिवलिंग इथे या वाड्यामध्ये स्थापलेले असावे। वाडा चौरस आकाराचा आणि सागवानी लाकडाचा असून वाड्यामध्ये मुख्य बैठक, देवघर, 5 खोल्या, मधोमध असलेला चौक आणि वर मंगलोरी लाल कौलारू अशी वाड्याची रचना आहे। शिवकाळामध्ये हा वाडा 12 मावळांचा प्रमुख केंद्र होता आणि स्वराज्याची राजधानी होती किल्ले राजगड। वाड्यातील जेधे कुटुंबाच्या वास्तव्याच्या रूपाने सरदार कान्होजी जेधे यांच्या पराक्रम आणि शौर्याला उजाळा मिळतो। तर वाड्यातील बैठकीमध्ये लावलेल्या विविध तस्विरी पाहून आपण शिवकालीन इतिहासामध्ये रममाण होतो। छत्रपती शिवरायांच्या विविध प्रसंग दर्शविणाऱ्या प्रतिमाही इथे लावलेल्या आहेत। त्याचप्रमाणे जेधे कुटुंबातील अलीकडच्या काळातील दिवंगत व्यक्तींच्याही प्रतिमा वाड्यामध्ये लावलेल्या दिसतात। जेधे कुटुंबाकडून टापटिपपणा, स्वच्छता, नीटनेटकेपणा ठेवून हा वाडा जतन केला जात आहे। कुटुंबाला वाड्यामध्ये पुरातत्व खात्याच्या नियमाप्रमाणे कोणताही बदल करता येत नाही। विजापूरचा बादशहा अली आदिलशाह याने 16 जून 1659 शिवाजीचा फडशा पाडावा असे फरमान कान्होजी जेधेंना सोडले।
हे फरमानही आपल्याला वाड्यामध्ये पाहायला मिळते. शिवाजी अविचाराने व अज्ञानाने निजामशाही कोकणातील मुसलमानांना त्रास देऊन लूट करून पातशाही मुलकातील कित्येक किल्ले हस्तगत केले आहेत. यास्तव त्याचे पराभवार्थ अफजल खान अहमदशाही यास तिकडील सुभेदारी देऊन पाठविले आहे. तरी खान याचे रजामंदीत व ताबेदारीत राहून शिवाजीचा पराभव करून निर्मूळ फडशा करावा. शिवाजीचे निस्वतीचे लोकाला आश्रय न देता ठार मारून या दौलतीचे कल्याण इच्छेने खानाच्या सांगण्यावरून तुमची योग्यता वाढविली जाईल. त्याच्या सांगण्याप्रमाणे वागावे. तसे न केल्यास परिणाम चांगला होणार नाही हे जाणून या सरकारी आज्ञेप्रती चालावे, असा आशय असलेले हे फरमान आहे. असेच फरमान आदिलशहाने इतरही वतनदारांना पाठविलेले होते. पण यास कवडीचीही किंमत न देता आणि होणाऱ्या परिणामांचा मुलाहिजा न बाळगता सरदार कान्होजी जेदे यांनी 12 मावळातील वतनदार देशमुखांना एकत्र करून शिवरायांच्या मदतीसाठी उभे केले. आणि अशा निष्ठावंत मावळ्यांच्या मदतीने छत्रपती शिवरायांनी प्रतापगडावर खानाचा कायमचा बंदोबस्त केला. इतर अनेक संकटावेळी सरदार कान्होजी जेदे यांनी स्वराज्यासाठी अतुलनीय शौर्य दाखविलेले होते. अशा या शूर आणि लढवय्या सरदाराचे बालपण मात्र भाऊबंदकीतील वतनदारीच्या कलहाने रक्तरंजित झालेले होते. बालपणीच मातापित्याच्या हत्येनंतर भोसे येथे बाजी पासलकर यांच्या मुशीत तयार होऊन सरदार कान्होजी जेदे यांनी आपल्या शौर्याची तलवार 12 मावळात तळपत ठेवली. त्यांचे शौर्य आणि जेदे शकावली शिवकालीन इतिहासातील सुवर्ण पान मानले जाते. भाग्यवान आहोत आपण, अशा शूरवीरांच्या भूमीत आपण जन्मास आलो आणि हा वारसा पाहून आपली छाती अभिमानाने अगदी फुलून येते. या वाड्यात छत्रपती शिवराय अनेक वेळा येत असत आणि याच वाड्यात एकत्र येऊन नंतर रायरेश्वरावरी जाऊन शिवरायांनी हिंदवी स्वराज्याची शपथ घेतलेली होती. असा ऐतिहासिक वारसा लाभलेला जेधेवाडा एकदा इथे येऊन नक्की पहा. वाड्याच्या मागे रायरेश्वराचा डोंगर दिसतो आणि समोर भवानी मातेचे आणि हनुमानाचे मंदिर आहे. मंडळी, अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये आपण पुन्हा भेटूच. तोपर्यंत धन्यवाद. सरदार कान्होजी जेदे यांच्या शौर्याला माझा सलाम.